रामकृष्ण हरी मित्रांनो, तुकाराम बीजेला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या दिवशी जगद्गुरू तुकोबाराय सदैही वैकुंठाला गेले होते. हा तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा, जगद्गुरू तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा अतिशय दिव्य असा आहे आणि हा अनुभवण्यासाठी लाखो वारकरी देहूमध्ये येतात. आजही तुकोबारायांचं ज्या ठिकाणी वैकुंठ गमन झालं होतं त्या ठिकाणचा नांदुरकीचा वृक्ष दुपारी म्हणजे 12 वाजता माध्यांनी थरथरतो आणि तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाची साक्ष देत असतो. हा अनुभव, हा चमत्कार अनेक लोकांनी घेतला आहे, अनेक वारकऱ्यांनी घेतला आहे आणि आजही ते घेत आहेत. अशा जगद्गुरू तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाबद्दल काही लोक मुद्दाम काही खुळसट गोष्टी बोलतात. तुकोबांचा खून झाला होता अशी मूर्खपणाची संकल्पना मांडतात. मुळात या लोकांचा भागवत धर्मावरती, वारकरी संप्रदायावरती आणि हिंदू धर्मावरती श्रद्धाभाव नसतो. या लोकांचा परमार्थाशी काडी मात्र संबंध नसतो, त्यांचा अभ्यास नसतो. बघा, जगद्गुरू तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं तेव्हा त्यांचे भाऊ कान्होबा महाराज, त्यांचे 14 टाळकरी जे 18 पगड जातीतले होते. आणि एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतो, तुकोबा पंढरपूरची महिनावारी करायचे. त्यावेळी तुकोबांसोबत 1400 टाळकरी होते, ते येत असत असा उल्लेख आपल्याला तुकोबांच्या चरित्रात मिळतो. तुकोबांनी महिनाभर आधी सांगून ठेवलं होतं की आम्ही वैकुंठाला जाणार आहोत आणि त्यांनी दिवसही निवडून ठेवला होता. जर ही पूर्वकल्पना दिली होती तर तुकोबांच्या भोवती किती लोक त्यावेळी हजर असतील याची कल्पना आपण करायला पाहिजे. तुकोबांच्या चरित्रामध्ये आपल्याला याचे दाखले मिळतात. तुकोबांच्या भोवती हजारो लाखो टाळकरी होते, हजारो लोक तुकोबांचे भक्त तिथे हजर होते. या सगळ्यांच्या समक्ष तुकोबा गुप्त झाले होते. बघा, कान्होबा महाराजांनी तुकोबारायांच्या या वैकुंठ गमनाबद्दल अभंग रचले आहेत. त्यानंतर तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई यांनी पण तुकोबांच्या वैकुंठ गमनावरती अभंग रचले आहेत. 14 टाळकऱ्यांपैकी अनेक लोकांनी अभंगांची रचना केली आहे. हे सर्व लोक त्यावेळी तिथे प्रत्यक्ष हजर होते आणि हा सगळा अनुभव त्यांनी स्वतः घेतला होता, जो त्यांनी नंतर शब्दामध्ये मांडला होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुकोबा हे छत्रपती घराण्यांचे गुरु, त्यांना गुरुस्थानी असलेले. आणि छत्रपती घराण्यांच्या गुरूंचा जर खून झाला तर छत्रपती घराण्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचली नसावी का? याचा अर्थ तुमचा छत्रपती घराण्याच्या कर्तृत्वावरती विश्वास नाही असं म्हणता येईल. बघा, अनेक युक्तिवाद हे लोक मांडतात की एकटे तुकोबा वैकुंठाला कसे गेले. त्यांना सांगू इच्छितो की तुकोबांच्या हजारो वर्षाआधी स्वतः अर्जुन हे शस्त्रविद्या शिकण्यासाठी स्वर्गात गेले होते. त्यानंतर धर्मराज युधिष्ठिरही सदैही वैकुंठाला गेल्याचा दाखला आपल्याला मिळतो. त्यानंतर भगवान कृष्णांचे मोठे बंधू बलराम यांच्या पत्नीही ब्रह्मलोकात सदैही गेल्याचा दाखला आपल्याला मिळतो. त्याचबरोबरीने पुराणांमध्ये अनेक कथा आहेत ज्यामध्ये देवी देवता स्वतः पृथ्वीवर येत असत आणि पृथ्वीवरील साधू ऋषीमुनी हे स्वर्गात जात असत. हा दाखला आपल्याला पुराणांमध्ये मिळतो. 100-150 वर्षाआधी नरसोबावाडीचे नारायण स्वामी महाराज, ज्यांना प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभूंचा अनुग्रह कृपा होती, ते नारायण स्वामी महाराजही 150 वर्षाआधी सदैही वैकुंठाला गेले होते. या सगळ्या घटना आपल्याला गोष्ट सुचवतात की ती गोष्ट म्हणजे आपल्या बुद्धीच्या कक्षेच्या बाहेरच्या गोष्टी आपण खोट्या मांडतो आणि त्याच्याबद्दल असा अपप्रचार करतो. जगद्गुरू तुकोबाराय फक्त वैकुंठालाच गेले नव्हते, तर वैकुंठाला गेल्यानंतर 6 वेळा पुन्हा एकदा पृथ्वीवरती आले होते. त्याचा दाखला असा की तुकोबारायांची कन्या भागीरथीबाई यांच्यासाठी ते पंचमीला परत एकदा आले होते. त्यानंतर टाळगाव चिखलीच्या कासाबाई या तुकोबारायांच्या दुसऱ्या कन्या, त्यांना भेटायला जगद्गुरू तुकोबाराय टाळगावमध्ये आले होते. त्यांनी 14 अभंग आपल्या कन्येला दिले होते, आपले टाळ दिले होते आणि आपली घोंगडी दिली होती, जी आजही टाळगाव चिखलीत आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर मग निळोबारायांना अनुग्रह देण्यासाठी तुकोबाराय आले होते. आपले बंधू कान्होबाराय यांना भेटण्यासाठी, यांचं सांत्वन करण्यासाठी तुकोबाराय 4थ्या वेळी परत एकदा आले होते. त्यानंतर 5व्या वेळी सुदुंबराच्या गवरशेठ वाण्याला भेटण्यासाठी तुकोबाराय परत एकदा आले होते. आणि 6व्या वेळी आपले लेखनिक, आपले परमभक्त आणि आपले मित्र असलेले संताजी महाराज यांना माती देण्यासाठी तुकोबाराय परत वैकुंठावरनं पृथ्वीवरती आले होते. ह्या सर्व घटना आपल्याला तुकोबारायांच्या वैकुंठानंतर तुकोबारायांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. म्हणजे मुळातच हा सगळा जो आरोप तुकोबांच्या खुनाबद्दलचा जो होतो तो मुळातच किती फोल आहे हे आपल्याला लक्षात येईल. तुकोबारायांचं एकंदरीत पूर्ण चरित्र जर आपण बघितलं तर ते मुळातच अतिशय दिव्य आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे सगळे लोक तुकोबांच्या वैकुंठ गमनाबद्दल शंका घेतात, त्यांना एक गोष्ट महत्त्वाची सांगू इच्छितो की तुकोबाराय आपल्या गाथेमध्ये, आपल्या अभंगांमध्ये स्पष्ट सांगतात की ज्याचा राम कृष्ण गोविंद या नामावरती, या अवतारांवरती विश्वास नाही, जे आपल्या मुखातनं कधीच रामकृष्ण गोविंद म्हणत नाहीत, त्यांच्या मुखातनं फक्त हगवण बाहेर पडते, विष्ठा बाहेर पडते. तुकोबाराय म्हणतात, ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ नाहीत, जे एकादशीचं व्रत करत नाहीत, ज्यांच्या दारामध्ये तुळस नाही, ते स्मशानवासी आहेत, ते स्मशानातील कुत्रे आहेत. आणि जे लोक एकादशीच्या दिवशी अन्न खातात ते म्हणजे श्वानाची विष्ठा खातात, असं तुकोबाराय स्पष्ट सांगतात. पंढरीच्या पांडुरंगाला तुकोबाराय भगवान विष्णूंचा अवतार सांगतात, भगवान कृष्णाचा अवतार सांगतात. आणि जे लोक पंढरीच्या पांडुरंगावरती विश्वास ठेवत नाहीत ते जिवंतपणे मुडदे आहेत, असं तुकोबाराय आपल्या अभंगात सांगतात. या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट सांगू इच्छितो की परमार्थ, अध्यात्म हा अनुभवाचा प्रांत आहे. आमच्या संतांनी स्वतः हा अनुभवला आणि आपल्या अभंगातनं, आपल्या गाथेतनं, आपल्या ज्ञानेश्वरीतनं, आपल्या एकनाथी भागवतातनं तो आपल्या सगळ्यांपुढे मांडला आहे. तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी तुकोबांच्या गाथेचा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा आणि मग त्यांच्या चरित्रातनं, त्यांच्या अभंगातनं खऱ्या अध्यात्माची ओळख करून घ्यावी. आपल्या आध्यात्मिक जाणीवेच्या कक्षा वाढवणं हेच आपल्या हातातलं काम आहे. आणि ह्या कशा वाढवायच्या तर जगद्गुरू तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, नाथ महाराजांनी आपल्या अभंगातनं, आपल्या ग्रंथातनं, आपल्या रचनेतनं आपल्याला मार्ग दाखवला आहे. हरिनामाची कास धरायला सांगितली आहे, एकादशी व्रत करायला सांगितलं आहे, गळ्यात तुळशी माळ घालून हरीच्या नावाने, विठ्ठलाच्या नावाने, रामकृष्णाच्या नावाने बेधुंद होऊन नाचायला सांगितलं आहे. म्हणजे आपल्या आध्यात्मिक कक्षा वाढतील आणि मग आपण या सगळ्या गोष्टींचा खरा अर्थ लावू शकू, या खऱ्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकू. एवढंच माझं सांगणं आहे. रामकृष्ण हरी. नमस्कार.